बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा एकला चलोरचा नारा, खामगाव नगराध्यक्षपदासाठी अपर्णा फुंडकर यांनी भरला अर्ज। भाजपाच्या निवडणूक संचालन समितीची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। मुंबईमध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक, जागा वाटपापूर्वी भाजपाकडून तयारी, अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीत बैठक। ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना मुदतवाढ, ई-केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025। विषप्राशन केलेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार, वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, डॉक्टरांनी उपचार नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल। राज उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन, स्मृतीस्थळावर 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। संजय राऊत यांनी भाजपाला डिवचलं, बाळासाहेब ठाकरेंसमोर मोदी झुकल्याचा फोटो केला एक्स पोस्ट, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी फोटो केला पोस्ट। उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला, ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको, ठाकरेंचा होता हट्ट, शिंदे समर्थकांऐवजी शिशिर शिंदे समितीवर। येवल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती, माजी खासदार समीर भुजबळांनी केली युतीची घोषणा, राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणारींना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला, अमित ठाकरेंनी केलं होतं लोकार्पण, गेल्या 4 महिने पुतळा धूळ खात पडल्याचा दावा। अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या भेटीला कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन मातोश्रीवर। पुण्यामध्ये हवेली तहसील कार्यालयातील शिवरायांचा पुतळा गायब झाल्यानं शिवप्रेमी आक्रमक। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाही, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसैनिक संभ्रमात। सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये कलगीतुरा, महाडमधील विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बैठक, पुण्यात वनमंत्री गणेश नाईक घेणार बैठक। चिपळूणमध्ये भाजपात फूट, निष्ठावंतांना डावलल्यानं पदाधिकारी नाराज। काशीनाथ चौधरी पक्षात कसा आला ते ठाऊक नाही, राज्य भाजपाचे कानावर हात, पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरीवर भाजपानं केले होते आरोप। काशीनाथ चौधरीचा पक्षप्रवेश रद्द, संघ परिवारातील तीव्र नाराजीनंतर निर्णय फिरवला। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा आज अहवाल, मुठे समितीची चौकशी पूर्ण, अहवालाकडे लक्ष। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार राजीनामा, दत्तात्रय भरणेंवर नाराजी व्यक्त करत गारटकरांचा राजीनामा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा, बांगलादेशमधील हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप, आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं सुनावली शिक्षा। ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता, पाकनं आणखी एक संधी दिल्यास उत्तर कठोर असेल, भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचा पाकला इशारा। चिपळूण एमआयडीसीतील कामगारांच्या उपोषणाचा 4था दिवस, चौघांची प्रकृती खालावल्यामुळे उपोषणकर्त्यांचा उद्रेक। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी, बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। मेळघाटातील धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचं तांडव, 3 बालकांसह गर्भवती मातेचा मृत्यू, आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर। महामुंबईमध्ये सीएनजी पुरवठा कोलमडला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली।